सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला ऋतिक आणि दुसऱ्या बाजूला भूषणला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच. त्यामध्ये पहिलं षटक आपल्याला पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळेल. P1चं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि या 5 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे या मॅच मध्ये. पाच षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि 5 षटकांमध्ये पहिले 2 षटक पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळेल. P1 P2 बॉलिंग ट्रॅक वरती संचित म्हात्रेला आपण पाहतोय. यस लेग बिफोर विकेट ही ग्राह्य धरली जाईल. संचित म्हात्रे बॉल देऊयात दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल या वेळेला पंचांकडे लाऊड अपील करायचं आपण यात ना. यस पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट आपल्याला जरूर पाहायला मिळाला. स्ट्रायकिंगला भूषण आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगला ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर या टीमचे करता धरता आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्यात. 0 पासून आता विश्व मैदानाच्या आतमध्ये निर्माण करायचं नाळिंबी टीमला आणि त्याच्या शोधात त्याच्याच प्रयत्नामध्ये नाळिंबी संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या षटकाचा दुसरा बॉल. दुसरा बॉल ओव्हर पिच. बॉल हवे मध्ये फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर पोहोचलाय आणि अखेर फायनली कॅच कंप्लीट. टिपलाय जाईल. टिपलाय खेळ. धक्का क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला भूषणच्या खेळीचा झाल्यानंतर फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना नाळिंबी या टीमला न्यू बॅटल न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आशिषला आपण पाहतोय. हो या वेळेला बाची आतली एज होती. टप्पा पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल जरूर आला. अगदी 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 बॉल मध्ये एकही धाव मैदानाच्या आतमध्ये बनलेले नाहीये. ओहो या वेळेला देखील टप्प्याचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅटची बाहेरची एज घेतली. बॅकवर्ड रिझन मध्ये शॉट फाईन लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक चिकी सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने टीमचं श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये होत असताना टीमचं अकाउंट ओपन खातं खुलं झालंय. त्याच दरम्यान खऱ्या अर्थानं ज्यांचं आम्हाला भरपूर आर्थिक सहकार्य लाभलंय असे विश्वनाथ महाराज वारिंगे देखील आपल्यापासून रजा घेतात. थँक्यू सो मच. त्यांचा देखील आभार व्यक्त करू. आपला वेळ खऱ्या अर्थानं काढला आणि या स्पर्धेला बहुमूल्य भेट दिली त्याबद्दल विश्वनाथ महाराज वारिंगे यांचा देखील आम्ही सहर्ष मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान नयन शेठ भोईर, ज्ञानेश्वर शेठ भोईर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीनं प्रकाश दादा वारिंगे यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. ओहो, या वेळेला देखील लाउन्सरला टर्न करायचा प्रयत्न खेचून मारला होता. डीप मिड विकेटला फिल्डर एक कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला जातोय. अखेर नकार दिलाय शेवटच्या क्षणाला. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये होईल कंप्लीट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या त्या तब्बल 2. आपल्यासोबत जोडले गेलेत आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, त्याचबरोबर प्रकाश दादा वारिंगे या दोन्ही मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऋतिकला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एजला. दुसरं षटक. पहिला बॉल ओव्हर पिच समोरच्या दिशेनं लॉंगॉनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलाय. धोक्याची घंटा आणि आता कॉलिंग चुकीचं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावबादच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज आशिषच्या खेळीचा झाल्यानंतर फलंदाज होईल बाद. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. आता बल दुसरा. हो, यावेळी देखील खेचलाय मैदानाच्या आतमध्ये. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल. त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅसिव्ह अँड हँडसम क्रॅकिंग सिक्सर. पहिला तडाखेबंद षटकार मैदानाच्या आतमध्ये ऋतिकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच मारलाय पण जबरदस्त मारलाय ऋतिकनं. 6 धावा आल्यात. 6 धाव्याच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचला 9 अंकावरती. याच दरम्यान आपल्यासोबत जोडले गेलेत दिनेशजी मस्कर साहेब, त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल ओव्हरचा बॉल होता. या वेळेला शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अवे फ्रॉम बॉडी गोलंदाजाला ठेवायचं होतं. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय. मोनिश मात्रेला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. नेक्स्ट बॉल ऋतिक तयार. ऋतिक साठी हा बॉल गुडलेला होता. प्रचंड वेगावरती स्वार असलेला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आताचा सलग येणारा दुसरा बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पाचवा बॉल शफल झाला. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन द बॉल. टेकन अ ब्युटिफुल कॅच.
टिपलाय जाईल, संपलाय खेळ. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये तिसरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कट करायचा प्रयत्न. मिड ऑफ रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पीएस मैदानाच्या आतमध्ये आलाय तब्बल 5व्या क्रमांकावरती. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. षटक क्रमांक 2 चा खेळ ते कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस दफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्या. 3 गाड्यांच्या नुकसानात 10 अंकावरती. 10 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, 2 ओव्हर्स कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम नाळिंबी. येस, आपल्यासोबत जोडले गेलेत ज्ञानेश्वरजी भोईर साहेब आणि यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पारितोषिक आलंय. जर पीएस एक षटकार जरी ठोकला तरी ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपीज कॅश प्राइज पीएस ला दिलं जाईल. येस, याच दरम्यान काळूरामजी बांगर साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनापूर्वक हार्दिक स्वागत. याच दरम्यान विजयदादा कोलेकर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत. विजयदादा या आपण, आपलं देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानाने विराजमान व्हा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती संचित मात्रेला आपण पुन्हा एकदा पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला पीएस. पहिला बॉल हवेमध्ये. संचित स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट करायचा प्रयत्न आणि ते अखेर कॅच झाला ड्रॉप. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल मैदानाच्या आतमध्ये संपादित करायचा होता. जजमेंट देखील चांगलं होतं पण अखेर शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थानं कॅच झाला ड्रॉप. लामान ऑन बोर्ड. 11 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेलात. बॅटिंग करत असताना जर्मन क्रिकेट क्लब नाळिंबी या टीमला आपण पाहतोय. यावेळेला ओव्हर पिच आहे. बॉल हवे मध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आणि अखेर पुन्हा एकदा टिपलाय जाईल आणि संपलाय बॅट्समन निलेशचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 4था फलंदाज पा. हो, या वेळेला देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड वेग. गोलंदाज संचित मात्रेचा आपल्याला पाहायला मिळतो. राम आला मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग येईल. तब्बल 6व्या क्रमांकावरती 11 अंकावरती स्कोर कार्ड सध्याच्या घडीला स्थिरावलाय. पालेगावाच्या मानाची, पालेगावाच्या सन्मानाची, अंबरनाथ तालुक्याच्या अभिमानाची आणि ठाणे जिल्ह्याच्या स्वाभिमानाची ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धीम्या गतीचा बॉल गती कमी केली होती. गतीमध्ये मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. विजयदादा कोलेकर यांचे इथे शुभ
धीम्या गतीचा बॉल अगदी टप्पा पडला, हलका सन्मान दिला, डिफेन्सचे पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण केलं बॅटर पीएसला पण पाहताय आणि पीएसच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय सन्मान्य ज्ञानेश्वर दादा भोईर यांच्या माध्यमातून. हो यावेळेस देखील स्क्वॉड ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला. फटका जबरदस्त होता, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर डायरेक्ट हिट. ॲक्युरेट ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एडला कलेक्शन देखील तितकंच चांगलं राहिलं. नाळिंबी टीमसाठी पारितोषिक आलंय. नाळिंबी टीमसाठी फलंदाजासाठी षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि नाळिंबी संघ जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि नाळिंबी संघ जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी दाखल होईल त्यावेळेस जर नाली संचित मात्रेने 2 धावा जरूर खर्च केल्या, तदनंतर तिसऱ्या षटक संचित मात्रेने 2 धावा जरूर खर्च केल्या, तदनंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा संचित मात्रे आला, त्यांना धावा खर्च केल्या ते तब्बल फक्त आणि फक्त 3. आणि थोडीशी संत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जे हनुमान नालिंबी टीमची आपल्याला पाहायला मिळते. आता अटॅकिंग रूप धारण करावं लागेल. यावेळी देखील आउट साइडला खेचला, फटका जबरदस्त आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाहीये, बॉल चला सीमा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत पीएचच्या बॅटमधून जबरदस्त षटकार. भोईर बावीस धावा. नेक्स्ट बॉल. ओ या वेळेला परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, पण दिशा खराब आणि एक्स्ट्रा बाउन्स या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. या संपार सिग्नल इट इज अ व्हाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 पंच उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यावेळी देखील एक्स्ट्रा बाउन्स. चेंडू टप्पा पडल्यानंतर सडनली बाउन्स झाला, पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि 1 बाउन्सचा कॉल देखील दिला जातोय. या वेळेला स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्टील 2 टू गो मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकाचे अंतिम 2 बॉल. पीएसला आपण पाहताय, पुन्हा एकदा ऑन साइडला खेचला, फटका जबरदस्त आहे. काहीशे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षावरती करतोय. आदरणीय सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं आमच्या अतिथी कक्षावरती केला जातोय. माईची उपदाराची प्रेमाची शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन याच दरम्यान ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. आणि ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बॉल देखील पुरस्कृत करण्यात आले, त्याबद्दल भोईर साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय. तदनंतर प्रकाश दादा वारिंगे यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल.
विजयदादा कोलेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जातोय. प्रकाशदादा वारिंगे यांचा. थँक्यू सो मच. आपण आलात आमच्या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं आभार व्यक्त करतोय. विजयदादा कोलेकर यांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षावरती करतोय. $37 ऑन बोर्ड. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 38. विजयदादा कोलेकर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. दिनेशला आपण पाहता पहिला बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय त्रिफळाचीत अष्टांचा वैद दांडीगुल फलंदाज पात. येस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 6व्या क्रमांकावरती विश्वास आला. नेक्स्ट बॉल या वेळेला क्रॉस बॅटर खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गुडलेन. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय पण शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आणि तो प्रयत्न राहिला अयशस्वी. अंपायर बाटला मस्कर यांचा देखील इथे शुभागमन झाला. त्यांचा देखील करवा सहर्ष हार्दिक स्वागत. 5वा बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. डॉट 44 अंकावरती स्कोर कार्ड स्थिरावलाय. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आले त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली अर्थातच मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी लाभली या कृपा दिनेश भास्कर यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चमचमत्या ट्रॉफीज लाभल्यात अर्थातच वेळाव जगदीश शेठ भोईर यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बॉल पुरस्कृत करण्यात आले अर्थातच ज्ञानेश्वरजी किशनजी भोईर साहेबांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून पालेगाव बी या टीमसाठी ज्यांच्या माध्यमातून जर्सी पुरस्कृत करण्यात आले अर्थातच ज्ञानेश्वर सुरेश मस्कर आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा बॉल देखील पुरस्कृत करण्यात आले असे ज्ञानेश्वर सुरेश मस्कर साहेबांचा देखील आम्ही पुन्हा एकदा करतोय सहर्ष हार्दिक आभार. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला यूट्यूब लाईव्ह पुरस्कृत करण्यात आले अर्थातच समीरजी दिलीपजी देसाई साहेबांचं देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. तर चला यंगस्टर कोलेगाव बी टीमचे कॅप्टन या आपण आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ज्या मान्यवरांची पुन्हा एकदा आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आदरणीय सन्माननीय सुनीलजी खरे साहेबांचं शुभागमन झालं. त्याच दरम्यान महादूजी फसाळे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील करूया सहर्ष हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत
शिवाजी दादा गायकवाड यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत किशोरदादा सांबारे यांचं देखील इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, तमाम प्रेक्षकांचं आम्ही करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक्कावन्नचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय, ते म्हणजेच साईल 11 चिंचपाडा टीमच्या अगेन्स्ट. हर्षद तरे स्ट्रायकिंग इन ला, नॉन स्ट्राइक इन ला शेखर भोईर. अंपायर सिग्नल, यस इट इज व्हाईट बॉल. पहिलाच बॉल आला मैदानाच्या आतमध्ये व्हाईट. आशिष गावंडेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये. P1चं सध्याच्या कडेला षटक सुरू आहे, पॉवर प्लेचं षटक, आणि पॉवर प्ले तोडण्यासाठी हर्षद तरे या वेळेला पहिला बॉल ओव्हर पिच, लाईन पिक केली आणि बॉलला फेकून दिला थेट लॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिकअप स्ट्रोक षटक्या. पॉवर प्ले तोडण्यासाठी हर्षद तरे मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं तोडफोड कामगिरीला सध्याच्या घडीला सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती केल्या भाऊ स्वागत. दुसरा बॉल आउटसाइडला खेचायचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर त्याला उलकावणी दिली आहे ऋतिकनं, पण बॉलला शेवटच्या क्षणाला एका टप्प्यावरती स्टॉप केलंय आणि बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावेच्या साह्याने धावफलक 9 अंकावरती, 9 ऑन बोर्ड. हर्षद तरेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग इन ला, नॉन स्ट्राइक इन ला शेखर भोईर. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतोय सध्याच्या घडीला ओव्हर नंबर 1 मध्ये आशिष गावंडे. तिसरा बॉल या वेळेला देखील ऑन साइडला, फाईन लेगला मैदानाच्या आतमध्ये पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळाला आणि फाईन लेगला हा आलाय फाईन चौका. अगदी टायमिंगचा वापर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला हर्षद तरेचा. अगदी दुसऱ्या बॉलवरती ताकद आणि आताच्या या बॉलवरती नजाकत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर कोलेगाव बी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी मांगरोल या 2 टीमच्या दरम्यान केला जाईल या षटकाच्या अखेरीस टॉस. फुल ओव्हर लेनचा बॉल होता, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. मागचा दरवाजा उघडा डोला, चोरी तर होणारच आणि आता चोरी झाली हर्षद तरेच्या विकेटची. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये, पहिला फलंदाज बा. तेरा अंकावरती धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये, पहिला. बॅटिंग करत असताना साईल 11 चिंचपाडा या टीमला ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा येत होत्या, हर्षद तरे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगले बॅटिंग करत होता, पण आता त्याच्या विकेटची झाली आहे चोरी. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये राज मात्रेला आपण पाहतोय. ओव्हर पिच इनफिल्डच्या वरून उडवलाय, वाकड्या क्षेत्र खाली आहे इनफिल्डच्या वरून. आउटफील्ड फास्ट आहे, काऊ कॉर्नरला बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. दमदार चौकार. टीमची टोटल 17 अंकावरती, 17 ऑन बोर्ड. आता पाहावं लागेल 17चा खतरा कोणत्या टीमला लागतोय.
पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती विकेट जरूर आली. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा अंतिम बॉल फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल सीमा पार, इट्स आउट ऑफ द पार, दॅट्स अ यूज इट क्लॅकिंग षटकार. काहीशे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. आपल्यासोबत जोडले गेलेत आदरणीय सन्माननीय सुनीलजी खरे साहेब आणि साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल आमच्या अतिथी कक्षामध्ये. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे लाडके प्रणेते आदरणीय हरेशदादा वारिंगे आणि त्याच बरोबरीने त्यांच्या समवेत विलासदादा वारिंगे यांच्या शुभ हस्ते आपण सुनीलजी खरे साहेबांचा शुभ सन्मान आपल्या अतिथी कक्षामध्ये करूयात. महाराष्ट्राचं अंगवस्त्र, मायेची उपदराची प्रेमाची शाल, त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण अर्थातच ब्युटिफुल मोमेंट देऊन सुनीलजी खरे साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये करूयात. तदनंतर महादूजी फसाळे साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. महादूजी फसाळे साहेब ह्या पण अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आणि क्रिकेटची परंपरा जपत असताना महादूजी फसाळे साहेब या पण बालचंद दादांच्या शुभ हस्ते आपण महादूजी फसाळे साहेबांचा शुभ सन्मान करूयात. महाराष्ट्राचं अंगवस्त्र, माहेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची शाल महादूजी फसाळे साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन महादूजी फसाळे साहेबांचा शुभ सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. तदनंतर शिवाजीदादा गायकवाड यांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. शिवाजीदादा गायकवाड या आपण आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. यस, शिवाजीदादा गायकवाड यांचा शुभ सन्मान माजी नगरसेवक आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. पालेगावचे माजी नगरसेवक शिवाजीजी गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन शिवाजी गायकवाड साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर किशोरजी सांबरे साहेब चा देखील शुभ सन्मान केला जाईल. किशोरजी सांबारे साहेब या आपण किशोरदादा सांबारे साहेबांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. माईची उपदाराची आपुलकीची प्रेमाची शाल, महाराष्ट्राचं अंगवस्त्र, त्यानंतर या स्पर्धेची आठवण हे सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन किशोरजी सांबारे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. हिंदवी स्वराज्याची मान, अभिमान, स्वाभिमान वाढवणारा भगवा रंग आणि या भगव्या रंगाची जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जाते. संजयजी मिसाळ साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेत आणि संजयजी मिसाळ साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. साहेब या आपण अतिथी देव भव, भारताची परंपरा, क्रिकेटची परंपरा आणि क्रिकेटची संस्कृती जपत असताना सूरजदादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं संजयजी मिसाळ साहेबांच्या खांद्यावरती सोपवली जातीये आणि या स्पर्धेच्या आठवण असणारा सुंदर सन्मान चिन्ह देऊन संजयजी मिसाळ साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय अतिथी कक्षामध्ये.
थँक्यू सो मच. हरीश दादा आणि विलास दादा या आपण. विलास वारिंगे दादांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आणि हरीश दादा या आपण. विलास दादांचा शुभ सन्मान केला जातोय, हरीश दादांचा शुभ सन्मान केला जातोय. हरीश दादांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान केला जातोय. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. फ्लिक केल्या बॉलला पाठवलं थेट डिबॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर हवेशी गप्पा गोष्टी साधत चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. टॉस केला जातोय. एका बाजूला यंगस्टर कोळेगाव बी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गावदेवी मांगरुळ या दोन टीमच्या दरम्यान एका बाजूला गावदेवी क्रिकेट क्लब मांगरोळ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला यंगस्टर कोलेगाव बी या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. हरीशदादा वारिंग यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. विंग द कॉइन. वॉन द टॉस बाय टीम गावदेवी मांगरोळ अँड इलेक्टेड टू won the toss by team गावदेवी मांगरुळ and elected to field first. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय मांगरुळ टीमने आणि प्रथमतः स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय बॅटिंग साठी टीम यंगस्टर कोळेगाव बी या संघाला. आठ धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. सायली 11 चिंचपाडा या टीमला. या वेळेला देखील चॉकळ्याचा प्रयत्न स्क्वेअर ड्राइव्ह करायचा होता. शॉर्ट कव्हर पॉइंटेजर मध्ये फिल्डर स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये रोटेट केली जाते. सिंगल या बॉल वरती मिळेल. 44 ऑन बोर्ड. 44 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. 51चं लक्ष. 7 धाव्यांपासून अजूनही दोरा मैदानाच्या आतमध्ये सायली 11 चिंचपाडा हा संघ. हो या वेळेला चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती भूषणला आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. शेखर साठी हा बॉल ऑनसाइडला टर्न करायचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिझन मधून फिल्डर आलाय प्रचंड वेगाने. थोडासा फंबल दुसरीचा कॉल केला जातोय आणि बघता बघता मैदानाच्या आतमध्ये इथे 2 धावा सहजरित्या केल्या जात आहेत कंप्लीट. पुढे आला आणि पुढेच ठोकलाय. MS धोनी स्टाईल केलाय मॅचला फिनिश. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये टीम साहिल 11 चिंचपाडा या संघाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचा खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉस टीम साहिल 11 चिंचपाडा अँड हार्ड लक बॉयज, टफ लक बॉस टीम जर्मन नालिंबी.